नमस्कार, मी समाधान मानसरे. लोक न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण मंगळवेढा नगरपालिकेच्या मतमोजणी सध्या चालू आहे आणि मतमोजणी या ठिकाणी आतमध्ये चालू आहे, पण पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे. आणि तुम्ही बघू शकताय की ह्या ठिकाणी बॅरिकेटर लावण्यात आलेलं आहे. पलीकडे साईडला जी काय मंगळवेढ्याची जनता आहे ते उत्स्फूर्तपणे इथं वाट बघते की नेमकं आतमध्ये काय होणार आहे आणि कसं होणार आहे. कारण की काल जे काय गोष्टी झाल्या त्या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाने अतिशय चोख पद्धतीने या ठिकाणी बंदोबस्त ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकताय की लोक त्या साईडला जो रस्ता आहे तो बंद या ठिकाणी करण्यात आलेला आहे. रस्ता बंद करून देखील पर्यायी मार्ग या ठिकाणी पर्यायी मार्ग देखील या ठिकाणी उपलब्ध केले, कारण की येणार जाणाऱ्या लोकांना कुठेही त्रास होऊ नये अशा पद्धतीनं हा मार्ग ह्यासाठून पाठीमागून केलेला आहे आणि ह्यासाठून लोकही आवक जावक सध्या चालू आहे. आणि बायपासनं जे काही गाड्या असतील ते बायपासनं वळवण्यात आलेले आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मतमोजणीसाठी किंवा ते ऐकण्यासाठी लोक उत्सुकपणे आलेले आहे. आणि पंढरपूर मंगळवेढ्याच्या ह्या दोन निवडणुका अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणार आहेत, कारण की भालकीची पण प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. नेमकं काय होणार आहे, रिक्षा चालणार की कमळ चालणार हे लोकांमध्ये आहे. आणि तुम्ही पाठीमागे बघू शकता की सर्व प्रमाणात लोक आहेत. फक्त जे काल काय विषय झाला त्या संदर्भामध्ये देखील पोलीस प्रशासन सतर्क आहे की जो काल झाला जो प्रकार तो आज होऊ नये. अतिशय चोख पद्धतीनं या भारतीय राज्यघटनेने जे काही अधिकार दिलेला आहे मतमोजणीचा, मतातून राज्य ठरवण्याचा, ते आता आज वेळ आला आहे की नेमका राजा कोण असणार आहे. या मंगळवेढ्याच्या ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कोण असतील, ते कोण खुर्चीवर बसणार आहे, ते आता काही तासामध्येच कळणार आहे. कारण की प्रचार संपला सगळ्या पद्धतीनं लोक प्रत्येकाने पोहोचत होती, पण आता सध्याला सगळी स्थिर परिस्थिती आहे, सगळी शांतता पद्धतीने आहे की प्रत्येक वार्डाची मतमोजणी चालू आहे की नेमकं तिथून आता हा नगरसेवक निवडतील आणि त्यातून ठरणार आहे की नेमका ह्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असणार आहे. लोकांमध्ये उत्सुकता आहे आणि इथून सगळे अपडेट देत आहेत की नेमकं काय चालू आहे काय नाही. त्यांना आपण अपडेट आणि लाईव्हच्या माध्यमातून आपण दाखवतोय, तर तुम्ही बघू शकताय. आणि आपण ह्या माध्यमातून जसं जसं अपडेट येईल तशा पद्धतीने आपण अपडेट देणार आहोत.